सीएच्या ऑफिसमध्ये 7,000 पगारावर काम करणारी तरुणी ते अवघ्या 22व्या वर्षी थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून येणारी सिद्धी सध्या खूप चर्चेत आहे. मोहोळ नगर परिषदच्या राजकारणात तिने अक्षरशः इतिहास घडवला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली अवघ्या 22व्या वर्षाची सिद्धी वस्त्रे हिने नगराध्यक्ष पदाचा मान पटकवत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या सिद्धीने फक्त महिनाभरापूर्वी उमेदवारी अर्ज भरला होता तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं की ती निवडून येईल, पण मतदानाच्या दिवशी सगळं चित्र बदललं. या निवडणुकीत सिद्धीने मोहोळ शहरातील मोठी राजकीय ताकद असलेल्या क्षीरसागर कुटुंबातील भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्या चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे हिने केवळ 170 मतांच्या फरकाने नगराध्यक्षपद पटकावलं. साधेपणा, तरुणांशी थेट संवाद आणि लोकांच्या प्रश्नाला भिडणारी भूमिका यामुळे सिद्धीला मतदारांचा भरभरून पाठिंबा मिळाला. आणि आज मोहोळच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे आणि या विषयाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.